आज डॉक्टरांची 85वी जयंती. मित्रांनो, आज जयंती नसती तर आज जन्मदिवस असता, वाढदिवस असता त्यांचा. एक महिना झाला 18 तारखेला डॉक्टरांना जाऊन, आणि महिन्यानंतर आपल्याला ही वेळ आली. दुःखद प्रसंग होता सगळा, आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम घेण्याची वेळ आली. मागच्या महिन्यात तुम्ही सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. मित्रांनो, आपण वाढदिवस कोणाचा साजरा करतो आणि जयंती पुण्यतिथी कोणाचा साजरा करतो? वाढदिवसाला आपण जनरली हजारो स्टेटस असतात आपल्या गावातले मित्रांचे, पण तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या आजोबांची, पणजोबांची, थापर पणजोबांची आपण जयंती साजरी केली का? कुणी केली का आपल्या घरात जयंती साजरी, पुण्यतिथी? तर मित्रांनो, आपण जयंती पुण्यतिथी कोणाची साजरी करतो? ज्यांनी समाजासाठी काहीतरी प्रयत्न केले, समाजासाठी योगदान दिले, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो. तर डॉक्टर कुमार सप्तर्षींनी काय केलं तर आता जी फिल्म बघितली ती फार छोटी, म्हणजे 1% भाग नाही एकूण त्यांच्या कामाचा. तर आपल्या भागात लोकशाही आणण्याच्या प्रक्रियेपासून सुरुवात केली आणि हजारो लाखो तरुण महाराष्ट्रभर घडवले. तर ते म्हणायचे की माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म, आणि माणसाला माणूस पण आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं, प्राणपणाने लढले. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, तुरुंगवास भोगावा लागला. मगाशी तुम्ही बरेच जण तिकडच्या भाषणाला होते, त्यांनी काय सांगितलं की आम्ही अटक झाली, आंदोलनं केली, प्रबोधनं केली. साहेबांनी एक पुस्तक दिले आपण, येरवडा विद्यापीठातील दिवस. तुम्ही तिथं बघितलं चित्रात येरवडा विद्यापीठातील दिवस. तर येरवडा विद्यापीठ कुणाला म्हणले? डॉक्टर सप्तर्षींनी. आणि आज योगायोग असं आहे की पोलीस अधिकारी, तर ते म्हणायचे धर्म माणसाला जोडतो, तोडतो तो अधर्म. आणि त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की माणसाला माणूस पण जोडायचं असेल तर माणसातलं अंतर कमी झालं पाहिजे. तर ते कमी कशाने होईल? तर तुमच्यात बंधुभाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि ह्या प्रेमाच्या बंधुभावासाठी अनेक अडचणी, तर ते सांगायचे जातीच्या अडचणी, धर्माच्या अडचणी, भावकीच्या अडचणी. तर ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं असेल तर तुमच्यातल्या ह्या भिंती गळाल्या पाहिजे, सोडून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी असंख्य आंदोलनं केली. शेवट त्यांना जवळजवळ 62-65 वेळेस अटक झाली होती, आणि त्यांच्याबरोबर अटक होण्याचा योग आला होता, किंवा त्यांचा योगावर विश्वास नव्हता. पण ज्यावेळेस आम्ही अटक केली जायची तर ते म्हणायचे सगळ्यात पहिली अट कार्यकर्त्यांची की तो निर्भय असला पाहिजे, निडर असला पाहिजे, त्यांनी घाबरलं नाही पाहिजे आणि सत्य बोललं पाहिजे. म्हणून त्यांच्या मासिकाचं नाव सत्याग्रही होतं. सत्याचा आग्रह धरणं आणि सत्यासाठी त्याची किंमत मोजावं लागतं. म्हणजे फक्त सत्य म्हणून ते यशस्वी नाही होणार. ते म्हणायचे की सत्य लकलकलं पाहिजे, सत्य धारदार असलं पाहिजे, सत्याला त्याच्या मागे ताकद उभं करावी लागते, तरच त्याचा विजय होतो. म्हणून सत्यासाठी आग्रह करणं, प्रसंगी आंदोलन करणं, संघर्ष करणं, आणि गरज पडली तर जेलमध्ये जाणं. तर अशा अनेक आंदोलनात त्यांच्यासोबत शेवटच्या काळात जाण्याचा योग आला. 30-32 वेळेस आम्हाला अटक झाली होती, पण ते तुरुंगात गेले की तिथं पण प्रबोधन सुरू करायचे. तर तुरुंगातले मित्र, पोलिसांबरोबर अनेक संघर्ष त्यांचा झाला, पण एकदाही पोलीस शत्रू झाले नाही, त्यांचे अधिकारी शत्रू झाले नाही. विरोधी लोकांबद्दल ज्यांच्याबद्दल आंदोलन केलं ते कधी शत्रू झाले नाही, ते मित्र राहिले शेवटपर्यंत. म्हणून निर्वैर मैत्री, म्हणजे हा माझा फक्त प्रतिपक्ष आहे, विरोधक, दुश्मन नाही. ही लोकशाहीची जडणघडण आपल्या भागात आणली त्यांनी, आणि आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते ह्या माध्यमातून तयार केले. फक्त ह्याच भागात नाही तर अशा वेगवेगळे क्षेत्र आहेत. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जयंती पुण्यतिथी आपण कोणाची साजरी करतो? अदानी अंबानीची जयंती तुम्ही कधी साजरी झालेली ऐकली का? तर महापुरुषांची ऐकतो, छत्रपती शिवाजी महाराजांची करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची करतो. अशा महापुरुषांच्या, अहिल्याबाई होळकरांची आपण जयंती साजरी करतो, सावित्रीबाई फुलेंची करतो. का? तर त्यांनी समाजाला किती रुपये दिलेत ह्याला महत्व नाही, त्यांनी किती रुपये कमवलेत त्याला कुणालाच माहित नाही. कदाचित ते कर्जबाजारी होते, पण त्यांनी समाजाला असं दिशा दिली, असं योगदान दिलं, त्याच्यामुळे समाजाची दिशा बदलली. तर तेच काम कुमार सप्तर्षींनी केलं. तर ही काय जी थोडी माणसं होती, त्यांचा जन्म 41-42च्या सालातला, आणि स्वातंत्र्य मिळालं 47ला. तर स्वातंत्र्याची पिढी खाल्लेली पिढी ही होती. तर आपल्याला फार कमी लोक अशी शिल्लक आहे ज्यांनी पारतंत्र्यातलं
आयुष्य जलामले आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या पिढीला मार्गदर्शन केलं, आपल्याला बघायला मिळाले, आपल्याला सहवास मिळाला. तर मला मित्रांनो जास्त काही सांगायचं नाही, पण मुद्दा असा आहे की कुमार सप्तऋषींना आपण जे आदरांजली वाहणार आहे, त्यांचं काम पुढे नेणार आहे, तर त्यांनी आपल्या संस्थेचं नाव काय ठेवलं? जाती धर्माचं नाही ठेवलं, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था. तर ते म्हणायचे एक तर तुम्हाला जातीत राहावं लागेल, नाही तर भारतीय व्हावं लागेल. एका वेळेस तुम्हाला एकच राहता येईल, दोन्ही एका वेळेस नाही होणार. जर उन्नत भारत करायचा असेल, आधुनिक भारत करायचा असेल, तर तुम्हाला आधुनिक पद्धतीने विचार करावा लागेल. अंधश्रद्धा याला मूठ माती द्यावं लागेल, वैज्ञानिक पद्धतीने विचार करावा लागेल. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. शेवटचा एक मुद्दा सांगतो, ते कार्यकर्त्यांना सारखं सांगायचे की तुम्हाला धर्मांतर करणारे पुजारी असतो, पादरी असतात, मौलवी असतात, ह्या पद्धतीने वेगवेगळ्या धर्माचे लोक धर्मांतर करत असतात. तर ते म्हणायचे कार्यकर्त्याला, सत्याच्या मागे ताकद उभा करणाऱ्यांना, जो सत्यशोधक आहे, त्याच्यासाठी पहिली अट तो निडर पाहिजे आणि दुसरी तो त्याच्या ध्येयासाठी जेलमध्ये जाता आलं पाहिजे. आणि जेलमध्ये जायला सांगायला मला विशेष आनंद होतो. दोन्ही पोलीस अधिकारी साहेब आहेत आपल्याकडे, तर ते म्हणायचे पोलीस अधिकारी तुम्हाला धर्मांतर करतात आणि मग सत्याचा तुम्हाला शोध लागतो. जेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की वेळेवर जेवण मिळतं, सगळं वेळेवर असायचं. खून मारामाऱ्या करून जेलमध्ये जाणं नाही, सत्याचा आग्रह धरणं, सत्यासाठी किंमत मोजणं आणि सत्यासाठी ते आपलं योगदान असणं. तर ह्या सत्याच्या प्रक्रियेत डॉक्टर कुमार सप्तऋषी ही आपल्या भागाला मिळालेली फार मोठी देणगी. आपल्या गावाला, आपल्या समाजाला, ह्या मातीतला फार हिमालय एवढा माणूस होता. जोपर्यंत होता तोपर्यंत त्या लेवल तशी किंमत आपल्याला कळाली नाही, पण नंतर आपल्याला वाटतं की फार मोठा माणूस आपल्यातनं गेला. तर ह्या माणसाला जर खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल तर किमान त्यांचं एक पुस्तक तुम्हाला युट्यूबला मिळेल, गुगलला मिळेल, किंवा आपल्या लायब्ररीत खूप पुस्तक आहे त्यांची. एक पुस्तक वाचणं हा सुद्धा त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असेल. शेवटचा मुद्दा सांगतो, कर्जत लाईव्हचा हा उपक्रम आहे, हा समाज प्रबोधनाचाच उपक्रम आहे. तर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर सतत कार्यक्रम घेत असतात. मला वाटतं पहिला कार्यक्रम सरांनी परिवर्तन या आपल्या संस्थेच्या ठिकाणीच घेतला होता आणि राजीव खांडेकर आले होते. त्यापासून अनेक कार्यक्रम ते सतत घेत असतात. डॉक्टर त्या कार्यक्रमाला आले होते, मिरजगावच्या कार्यक्रमाला आले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की पत्रकार असतील, समाज प्रबोधनकार असतील, ज्या ज्या लोकांना बाकीकडे कुठं जागा नसेल त्यावेळेस आमची संस्थेची जागा कायम तुमच्यासाठी असेल. तर ही समाज प्रबोधनकारांची जागा आहे, परिवर्तनकारांची जागा आहे आणि तो असा डॉक्टर प्रवीण सप्तऋषी चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत. तर सगळ्यांचं योगदान आणि सगळ्यांचं सहकार्याने हा विचार पुढे जाईल. कर्जत लाईव्ह, किरण जगताप आणि त्यांचे सगळे पत्रकार मित्र हा विचार मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने आणि तेवढ्याच ताकदीने पुढे घेऊन जात असतात. कुमार सप्तऋषींनी जसं सत्याग्रहात काम केलं, आंदोलनात काम केलं, माणसाला जोडण्याचं काम केलं, तसंच पत्रकार म्हणून सुद्धा काम केलं. त्यांचा कमी पुढे आलेला भाग म्हणजे लेखक, लेखनी आणि संपादक, जो किरण जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी पुढे घेऊन जातात. खरंच डॉक्टर कुमार सप्तऋषींचं लेखनाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की बाकीच्यांचं लेखन भोजड अवजड वाटतं, पण तुम्ही जर सलग वाचलं त्यांची वाक्यरचना छोटी छोटी असते. त्यांना एकदा विचारलं होतं, ते म्हणले मी असं विचार करतो की माझ्या गावातला शेवटचा माणसाला हे वाचायचंय आणि त्याला ते कळलं पाहिजे. तुम्ही कुठलं पुस्तक घ्या, सलग 2-3 ओळीचं त्यांचं वाक्य नसतं, छोटी छोटी अर्ध्या ओळीची, 1 ओळीची वाक्य असतात. म्हणून तुम्ही ते नक्की वाचा, वाचनीय आहे, त्याच्यात आशय आहे आणि त्याच्यात ज्ञानाचा साठा असलेलं हे पुस्तक आहे त्यांचे. तो तुम्ही मला सांगा, सरांना सांगा, खाली कॉलेजमध्ये आहेत, भापकर सर आहेत, सगळे सर तुम्हाला ती पुस्तकं देतील. परत एकदा कर्जत लाईव्ह आणि त्यांनी टीमचं मी आभार मानतो, कारण त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम घेतला. दोन्ही पाहुण्यांचा आभार मानतो, कारण नवीन पिढीला पोलीस अधिकारी पॉवरफुल वाटतो. त्यांच्याशी मगाशी सांगितलं तर बऱ्याच मुलींनी आमच्या सांगितलं की आम्हाला पोलीस व्हायचे, अधिकारी व्हायचे, तर आमच्या संस्थेमध्ये आले. खरंच त्यांचा मनापासून आभार मानतो आणि परत एकदा सरांचं, जगताप सर आणि कर्जत लाईव्हचे धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद अप्पा. यानंतर पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या शाळेचे प्राचार्य माननीय भापकर सर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. प्राध्यापक किरण जगताप, संपादित कर्जत लाईव्ह न्यूज चॅनल, यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे विश्वस्त माननीय डॉक्टर प्रवीण सप्तर्षी सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या कर्जतचे पोलीस निरीक्षक माननीय गायकवाड साहेब, मिरजगाव पोलीस स्टेशनचे माननीय झंझाड साहेब, आमच्या संस्थेचे विश्वस्त अप्पा अनारसे, त्याचप्रमाणे वार्ताहर प्राध्यापक किशोर कांबळे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रमा सप्तर्षी मॅडम, आमचे माजी प्राचार्य चंद्रकांत मोरे सर, आमचे सहकारी मित्र सय्यद सर, साके सर आणि भोगे सर, उपस्थित सर्वच माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, जगताप सरांच्या माध्यमामधून अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आज डॉक्टरांच्या या 85व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित होतो आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टरांच्या विचाराचा हा प्रचार आणि प्रसार करायचं काम कर्जत लाईव्हच्या माध्यमामधून होत आहे आणि या बाबतीमध्ये जगताप सरांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण खऱ्या अर्थाने चांगल्या विचाराची कास आपल्याला धरणं आता गरजेचं आहे. चांगले विचार तुम्ही डोक्यामध्ये आणा, ते हृदयामध्ये साठवा आणि हाताद्वारे प्रगट करा. कारण हात हे उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी आहेत, की जे डॉक्टरांनी संपूर्ण हयातभर नवनिर्मितीचं काम केलं, तरुणांना बरोबर घेऊन चांगल्या प्रकारची वैचारिक त्यांच्यामध्ये परिस्थिती निर्माण करून एक चांगल्या कार्यामध्ये ही तरुणाई कशी लागेल यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. असं म्हणतात की 1 वर्षाचा जो विचार करतो तो धान्य पिकवितो, जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि 100 वर्षाचा जो विचार करतो तो शाळा काढतो. आणि याच उद्देशाने 7 जून 1984 रोजी डॉक्टरांनी हे लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाचं रोपटं लावलं आणि आज महाविद्यालयाच्या या प्रशस्त इमारतीमध्ये आपण बसत आहोत. खऱ्या अर्थाने डॉक्टरांनी खेड गावाला दिलेली ही खूप मोठी देणगी आहे. आज एवढ्या मुली या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि दिमागामध्ये शिकत आहेत. स्त्रियांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये त्यांचा फार आग्रह असेल की चूल आणि मूल हे मुलींचं कार्यक्षेत्र राहता कामा नये. त्यांनी निर्भीड राहिलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कुठलीही समस्या असेल त्या समस्येच्या मुळाशी जाऊन काम करण्याची डॉक्टरांची वृत्ती होती. घाबरायचं नाही कोणालाच. आणि याच विचारामधून त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. आणि आजही आपण पाहतो की ज्या ज्या वेळेस ते या ठिकाणी येत होते त्यावेळेस मुलांना एकत्र घेऊन बसणं आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या अशा विचाराची ज्योत पेटवण्याचं ते काम करत होते. आज डॉक्टर आपल्यामध्ये हयात नाहीत, परंतु त्यांचा हा जो विचार आहे तो आपण सर्वांनी पुढे नेणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. या ठिकाणी तुम्ही उद्याचे सर्व भारताचे तरुण आधारस्तंभ आहात. तुमच्यासाठी डॉक्टर हे निश्चित प्रेरणादायी आहेत. असं म्हणतात की कंसात कंस काही दाणेदार असतात, तसं माणसात काही माणसं वजनदार असतात. आणि अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपल्या सहवासामध्ये होतं. आज आपण त्यांच्या या आपण पिंपळाच्या वृक्षाचे त्या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि याच पिंपळाच्या वृक्षाखाली बसून आपण डॉक्टरांचे हे विचार सदैव आपण पुढे नेणार आहोत. डॉक्टरांचे कृपाछत्र आपल्यावर नेहमी राहणार आहे आणि जेव्हा स्वर्गामधून ते निश्चित आता आपल्याला पाहत असतील तेव्हा निश्चित आनंद वाटत असेल की मी या ठिकाणी हे जे विचार आहेत ते माझे विचार कर्जत लाईव्हच्या माध्यमातून माझ्या या सर्व कार्यकर्त्यांच्या, विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून समाजाला एक नवी दिशा देण्याचं कार्य करत आहेत. मध्यंतरी दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अशा या आंदोलनाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने डॉक्टरांच्या विचाराची गरज होती आणि अशा या आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमामधून आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमामधून खूप मोठी चिरफाड केली असती. पण आज आपल्या सर्वांचं दुर्दैव, आज डॉक्टर आपल्यामध्ये नाहीत. आज डॉक्टरांच्या जाण्याने ही संस्था पोरकी झालेली आहे. परंतु डॉक्टर प्रवीण सप्तर्षी सर, मकरंद सप्तर्षी सर आणि अप्पा अनारसे यांच्या माध्यमामधून ही जी झालेली पोकळी आहे ती निश्चित भरून निघेल आणि डॉक्टरांचं हे कार्य जे आहे ते भविष्यामध्ये अशाच वेगाने चालू राहील आणि आपण सर्वांनी त्याच्यासाठी तन मन धनाने आपलं योगदान द्यायचंय. पुनश्च एक वार जगताप सर आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.